माहेश्वरी सभा व नीलकंठ बँकेतर्फे उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन आणि विविध पुरस्कारांचे वितरण होणार आहे। सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभा व नीलकंठ कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवार 26 जानेवारी सकाळी 10 वाजता भव्य रक्तदान शिबिर आणि विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती माहेश्वरी समाजाचे जिल्हाध्यक्ष जवाहर जाजू यांनी पत्रकार परिषदेत दिली। हे शिबिर कस्तुरबा मार्केट जवळील लिंगशेट्टी मंगल कार्यालयात होणार असून या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आणि विविध पुरस्कारांचे वितरण जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांच्या हस्ते व ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे। यावेळी स्वातंत्र्य सेनानी पुरस्कार हुतात्मा श्री किसन सारडा परिवार, कर्मवीर मार्शल रामकृष्ण गणेशराम जाजू परिवार, तपस्वी परसरामजी सीतारामजी राठी परिवार, देशभक्त बिहारीलाल सुखदेव बलबदावा परिवार, देशभक्त हरिनारायण बंकटलाल सोनी परिवार, देशभक्त सोनूबाई हरिनारायण सोनी परिवार, स्वातंत्र्य सैनिक शंकरलाल देवीचंद जादू परिवार यांचा स्वातंत्र्य सेनानी पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे। तर अभिजित भराडिया, रुची भुतडा, वैष्णवी बलदवा, वैभव करवा, काजल भट्टड, अंकित मुरख्या, ऐश्वर्या नोगजा, डॉक्टर प्रणव जाजू यांचा विद्याभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे। अशोक त्रिभुवनदास नावरे यांना रक्तमहर्षी पुरस्कार दिला जाणार असून किशोर चंडक, रवींद्र भुतडा, अरविंद बिसानी, प्रकाश मिणियार यांना रक्तकर्ण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे। त्याचबरोबर जान्हवी काबरा बार्शी, माहेश्वरी मंडळाचे अध्यक्ष श्यामसुंदर बिहाणी, बार्शी तहसील अध्यक्ष रविकिरण करवा यांचाही विशेष सन्मान केला जाणार असल्याचे अध्यक्ष जाजू यांनी सांगितले। या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी केले। या पत्रकार परिषदेस चंद्रकांत तापडिया, ओमप्रकाश साबू, गिरीश जखोटिया, मधुसूदन कालाणी आदी उपस्थित होते। अनेकांना माहीत नसलेले परिवार की जे स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग घेतलेले होते त्या परिवारांचा यथोचित सत्कार करण्याचा आम्ही योजलेला आहे। कारण का तर येणाऱ्या पिढीला आपल्याही समाजातून राष्ट्रासाठी काही काम करणारे, समाजासाठी काही काम करणारे असे राष्ट्र व्यक्ती होते, स्वातंत्र्य सैनिक होते, याची जाण निर्माण व्हावी आणि येणाऱ्या पिढीला याचं महत्त्व कळलं पाहिजे, हा एक हेतू आहे। त्याचप्रमाणे यावेळेस आम्ही रक्तकर्ण व रक्तमहर्षी पुरस्कार देखील करणार आहोत। त्यामध्ये दमानी ब्लड बँकेचे श्री नावरे, अशोक नावरे सर यांनी जवळजवळ 234 वेळा आज तागायत रक्तदान केले। हा एक महाराष्ट्रात कुठेही झालेला नाही, तो एक रेकॉर्ड सोलापूर मधून झालेला आहे। त्याचा अभिमान आम्हाला आहे आणि सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभेने त्यांना रक्त महर्षी पुरस्काराने सन्मान करण्यात येईल। तसेच आपणाला परिचित असलेले श्री किशोरजी चंडक यांनी देखील 154 वेळा रक्तदान केलेले आहे। श्री रवींद्र भुतडा यांनी जवळजवळ 100 वेळा रक्तदान केलेलं आहे। श्री अरविंद बिसानी हे देखील 124 वेळा आपलं रक्तदान केलेले आहे। तसेच प्रकाश मिणियार यांनी जवळजवळ 100 वेळा रक्तदान केलेले आहे। अशा या समाजातील रक्तदात्यांचा सत्कार रक्तकर्ण पुरस्काराने आम्ही करण्याची होते। यामध्ये विद्याविभूषण पुरस्कार देखील आम्ही यावेळेस करणार आहोत। त्यावेळेमध्ये समाजातील काही विद्याविभूषण म्हणजे काही जण डॉक्टर म्हणून पास झालेले, काही जण CA म्हणून झाले, त्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार केला पाहिजे, हा एक हेतू जिल्हा सभेने ठरवलेला होता। कारण का तर याचे ते आपण म्हणतो की पावलावर पाऊल पडत जातात, त्याप्रमाणे समाजातील जी क्रिया आहे त्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी त्या मार्गावर चालावेत, हा एक हेतू आहे।
तसेच विशेष सन्मानार्थी म्हणून आम्ही काही पुरस्कार करणार आहोत. त्यामध्ये बार्शीची धनवी काबरा ही 2 वर्ष 5 महिने व 6 दिवसाची असताना जनता राज्य न्यूज चॅनलने तमाम शहरवासियांसाठी आपल्या शहराबद्दल काय वाटते या संदर्भात कोणत्याही विषयावर बोला बिंदास या सदरामार्फत आपले मनोगत आपण मांडू शकता. यासाठी संपर्क जितेंद्र दार्लू 84 83 95 47 83.